नमस्कार. राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा दिनेश जोशी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होतीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका उमेदवारावर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक गंभीर गुन्हा दाखल झाला तरी देखील त्या उमेदवाराची उमेदवारी कायम करण्यात आली आहे. एका व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सदर उमेदवारावर गंभीर गुन्हा दाखल झाला होता. त्याला न्यायालयाकडून 9 जानेवारी रोजी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या या व्यक्तीची उमेदवारी पक्षानं कायम ठेवल्यानं मतदारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटलाय. पुणे येथील हडपसर भागातील प्रभाग क्रमांक 41 ड साठी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फारुखभाई इनामदार या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रभाग क्रमांक 41 ची प्रभाग रचना पाहता या भागामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मीयांची संख्या मोठी आहे. या प्रभागात कायम आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रभाग क्रमांक 41 ड मध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये सरळ लढत होत असून भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर अतुलदादा तरवडे हे अधिकृत उमेदवार आहेत. अतुल तरवडे यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज उपयोगी पडणारे अनेक उपक्रम आजपर्यंत हाती घेतलेत. तरुण नेतृत्वाला विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षानं संधी दिली असून अतुल तरवडे यांनी आपलं प्रभागाच्या दृष्टीने विकासाचं विजन मतदारांपुढे मांडलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील त्यांनी आजपर्यंत केलं आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामं मार्गी लावून एक आदर्श प्रभाग आपण निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचा त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे मतदारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी आपल्या उमेदवारीतून व्यक्त केलाय. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. प्रतिष्ठेच्या या लढाईमध्ये आता सुज्ञ मतदारांनी ठरवायचं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार जर समाजाचं नेतृत्व करू लागले तर समाजाच्या सर्वच घटकांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षा यासाठी कोणाच्या हातात आपल्या प्रभागाची सूत्र द्यायची हे आपल्या मतदान रूपी अधिकारातून दाखवून द्यायची वेळ आली आहे. समाजाला अशाच जाणीवांनी प्रगल्भ करण्यासाठी राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलवर विविध विषयांना प्रेक्षकांसमोर आणण्यात येत आहे. अशाच खऱ्या आणि निरपेक्ष बातम्यांसाठी आमच्या राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.